नमस्कार. सर्वप्रथम गणेश भक्तांचे देवटे परिवार यांच्याकडून तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. मागील काही वर्षापासून आम्ही गौरी गणपती निमित्त आमच्या घरी पौराणिक, रहस्यमय आणि नैसर्गिक देखावा सादर करीत असतो. याही वर्षी आम्ही आमच्या घरच्या गौरी गणपती समोर श्री गणेश कथा हा पौराणिक देखावा सादर करण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. माता पार्वतीने पवित्र देहाचा मळ काढून त्यापासून बालकाची निर्मिती केली, त्याला चेतना दिली. तो बालक सर्व गुण संपन्न, सर्व दोष विरहित, सुडोल शरीराचा, महाबली आणि पराक्रमी होता. देवी पार्वती त्या बालकास एक दिव्य काठी देऊन त्या बालकाला दाराशी उभा केली. तेवढ्या शंकर तेथे आले व त्याला न पाहताच आत जाऊ लागले. ते बालक म्हणाले, या भवनामध्ये आत प्रवेश करणे अनुमती वर्ज्य आहे. शंकर म्हणाले, अरे मी त्रैलोक्याचा स्वामी, पार्वतीचा पती, मला आत जाऊ दे. तरी सुद्धा गणपतीने प्रवेश दिला नाही. त्या दोघांचे भीषण युद्ध झाले आणि सगळे देव त्या बालकाचा अद्भुत पराक्रम बघून मंत्रमुग्ध होऊन गेले. अखेर शंकराने त्रिशूलाच्या प्रहाराने बालकाचे शिर धडावेगळे केले. जसे हे देवी पार्वतीला समजले की तिच्या प्राणनाथाने तिच्या पुत्राचा वध केला आहे, तिने रुद्र अवतार घेतला आणि त्याच्यातून हजारो महाशक्ती प्रकट झाल्या आणि देवी पार्वतीने तिचे उपस्थित असणाऱ्या सर्व देवगण आणि शिवगणांना दंड देण्याचा आदेश दिला. महाशक्तींच्या प्रहाराने सर्वत्र हाहाकार माजला, जणू काही प्रलय आला. देवीचा क्रोध शांत करण्यासाठी देवाने स्तुती केली आणि उपासना केली. पार्वतीने इच्छा प्रकट केली, तिच्या बालकास पुनर्जीवित करावे तरच प्रलय थांबेल. तेव्हा शंकराने देवगणांना शिवगणांना उत्तरेस जाण्यास सांगितले. उत्तरेस दिशेत जो जीव दिसेल त्याचे शिर घेऊन येण्यास सांगितले. देवगणांना सर्वप्रथम हत्ती दिसला, त्याचे शिर घेऊन आले. महादेवांच्या आज्ञेनुसार ते शिर त्या बालकास जोडले. माता पार्वतीचा क्रोध शांत झाला, परंतु देह माणसाचा व शिर प्राण्याचे अशा बालकाची सर्व चेष्टा करतील असे म्हणताच ब्रह्मदेवाने त्या बालकास वरदान दिले. युगे युगे या बालकाची लोक पूजा करतील. हा अद्भुत बालक पृथ्वीवरील लोकांचे कल्याण करेल. लक्ष्मीने वरदान दिले, शुभ कार्य असेल तेथे सर्वात प्रथम गणेशाचे पूजन केले जाईल. विष्णूने वरदान दिले, विद्या व बुद्धीचा दाता असेल. महादेवाने सर्व गणांचा अध्यक्ष बनवला. भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला असल्या कारणाने ही तिथी पवित्र झाली. गणेश चतुर्थीच्या रूपात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. एकदा कार्तिक स्वामी आणि गणपतीमध्ये मोठा कोण यावर वाद झाला. ते माता पार्वती आणि शंकराकडे जातात व त्यांना विचारतात. शंकर म्हणतात, जे कोणी पृथ्वीला प्रदक्षिणा घालून सर्वात आधी येईल तो मोठा. कार्तिक स्वामींचे वाहन मोर व ते मोरावर बसून पृथ्वी प्रदक्षिणेस निघतात आणि गणपतीचे वाहन उंदीर. याचा धूर्तपणे विचार करून ते शंकर पार्वतीला प्रदक्षिणास घालतात आणि सांगतात, हे देवा, आपण सर्व व्यापी आहात, सर्व सृष्टी निर्माण केली, म्हणून मी तुम्हाला प्रदक्षिणा घातली. अशा प्रकारे संक्षिप्त श्री गणेश कथा सांगण्याचा प्रयत्न देखाव्यातून केलेला आहे. या देखाव्याद्वारे आम्ही काही संदेश देत आहोत. माता पार्वतीने तिचा पुत्र गणेशाचा पती शंकराने वध केल्यामुळे माता पार्वती पुत्राच्या वियोगाने क्रोधित होऊन माता दुर्गेचे रूप घेतले व हाहाकार माजू लागली, जणू काही प्रलय झाला. हा प्रलय थांबण्यासाठी शंकराने तिचा पुत्र गणेशाला पुनर्जीवित करावे लागले. हे एक स्त्रीचे आपल्या पुत्राप्रती असलेले प्रेम म्हणजेच आदिशक्ती. पुरातन काळापासून स्त्रीवर जेव्हा अन्याय अत्याचार झाला तेव्हा स्त्री कधी दुर्गा बनून आणि अहिल्या तर कधी जिजाऊ माता बनून अन्यायाविरुद्ध लढल्या. आज ही कलियुगात स्त्रीमध्ये वरील 3 रूपे असणे गरजेचे आहे.